धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। संविधान संरक्षण समितीच्या वतीने धुळे जिल्हा प्रशासनामार्फत राज्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदन सादर करत संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। समितीचे संस्थापक हरिश्चंद्र लोंढे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की काही खासगी व्यक्ती आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा करत आहेत। मतदार कार्ड, जात, धर्म आणि इतर संवेदनशील माहिती संकलित केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे। विशेष म्हणजे संबंधित व्यक्तींकडे निवडणूक विभागाचे अधिकृत ओळखपत्र किंवा कोणतीही शासकीय कागदपत्रे नसल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे समितीने म्हटले आहे। विशिष्ट समाज घटकांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा जनतेत सुरू असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। मतदार नोंदणीचे काम केवळ शासन नियुक्त अधिकृत BLO कर्मचाऱ्यांमार्फतच करण्यात यावे अशी मागणी समितीने केली आहे। 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नावे प्रत्यक्ष घरभेटीद्वारे समाविष्ट करावीत, तसेच मृत मतदारांची नावे वगळावीत अशीही मागणी करण्यात आली आहे। सन 2022 पर्यंत मतदार यादीत असलेल्या नागरिकांची नावे कोणत्याही कारणास्तव कमी करू नयेत, तसेच वैध ओळखपत्रांच्या आधारे त्यांच्या मतदानाचा अधिकार कायम ठेवावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झालेल्या मतदारांची नोंद नियमानुसार अद्ययावत करावी आणि परदेशी घुसखोरांची स्वतंत्र चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे। लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व विश्वासार्ह पद्धतीने राबवली जावी अशी अपेक्षा संविधान संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे। हा एक विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना वगळायचं आणि बाकीच्यांना समाविष्ट करायची ही जी प्रक्रिया चाललेली हे निव्वळ बेकायदेशीर संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात चाललेली आहे। त्या संदर्भात अशा खाजगी व्यक्तींना बंधन करावं, अटकाव करावा आणि ज्यांचे स्थलांतरित झालेले त्या लोकांचे नावं कायमच्या त्या स्थलांतरित पत्त्यावर समाविष्ट करावेत। त्यानंतर 18 वर्षाचे वरील व्यक्ती यांचे नावं समाविष्ट करून मयतांचे नावं कठीण करावेत। तसेच भारतामध्ये जे घुसखोरीच्या नावाने SRI काढलेले आणि त्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिलेली की SRI करणे आयोगाचा अधिकार आहे, मग घुसखोर जे भारतामध्ये हे तर सत्ता यांच्या हातात असताना घुसखोरांना तपास करा, यांची सखोल चौकशी करा आणि यांचे नावं घुसखोरांचे वेबसाईटवर जाहीर करावेत। यासाठी आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य मंत्रालय मुंबई आणि जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देण्यासाठी धुळे शहराचे पुरोगामी विचार मंच, संविधान समिती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय बौद्ध महासभा तसेच वेलफेअर पार्टी असे मिळून आम्ही अनेक सामाजिक संघटनेचे लोक माननीय कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी उपस्थित होतो। कलेक्टर मॅडम उपस्थित नसल्याने माननीय अप्पर यांना दिलेला आहे आणि आज गुरुवारची सुट्टी होती, उद्या शनिवार रविवार सुट्टी आहे, म्हणून या कार्यालयामध्ये अप्पर अधिकारी वगळता 8 प्रांतपैकी एकही जनतेच्या समस्यासाठी अधिकाऱ्यांना इथं नेमलेलं असतं। जनतेचा पगार घेतला जातो, पण एक अधिकारी जर या त्या ठिकाणी कार्यालयात नसले तर इतर अधिकारी कसे काय जातात? तर जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्या संदर्भात 7 प्रांतांना यांचा जाब विचारला पाहिजे आणि कोणत्या सरकारी कामाला हे बाहेर गेलेले ते सुद्धा चौकशी केली पाहिजे।